भागात आपण पाहिले की हस्तिनापुरात आल्यावर कर्णाचे जीवन बदलण्यास सुरुवात झाली. हस्तिनापुरात येऊन आता 6-7 वर्षे झाली होती. कर्ण आणि शोण वयात आले होते. पण तिथे अश्वत्थामा वगळता कर्णाला फार कोणी जवळचे असे मित्र नव्हते. कौरव आणि पांडव तर राजकुमार. त्यामुळे त्यांच्याशी कधी संबंधच येत नव्हता. पण गुरु द्रोणाचार्यांनी सर्व विद्यार्थ्यांची युद्धपरीक्षा घेण्याचे निश्चित केले आणि त्या परीक्षेच्या दिवशी कर्णाला आणखी एक मित्र लाभला, अगदी जीवाभावाचा. त्या मित्राने मात्र अखेरपर्यंत कर्णाची साथ सोडली नाही. किंबहुना कर्ण अखेरपर्यंत आपल्या मैत्रीस जागला असे म्हणणे योग्य ठरेल. कारण त्या मित्राला कर्णाशी मैत्री करून त्याचा केवळ फायदा करून घ्यायचा होता. कर्णाचे मात्र तसे नव्हते. त्याला मैत्री महत्वाची होती. परीक्षेच्या दिवशी कर्णाला जो मित्र मिळाला, त्याचे नाव दुर्योधन, कौरवांचा युवराज. एकदा कर्णाने अश्वत्थाम्याला विचारले, "मित्रा, खरं सांग, आपण इतके जीवश्च कंठश्च मित्र आहोत, पण तुझ्या वडिलांचा, गुरु द्रोणाचार्यांचा माझ्यावर राग का आहे? गेल्या 6 वर्षात त्यांनी मला युद्धविद्या का शिकवली नाही? मी क्षत्रिय नाही यात माझा काय दोष? द्रोणाचार्यांना तो अर्जुन एवढा का प्रिय आहे? तो केवळ राजपुत्र आहे म्हणून? मला अर्जुनापेक्षा चांगली धनुर्विद्या येऊ शकते ही गोष्ट इतक्या वर्षात द्रोणाचार्यांना दिसलीच नसेल का?" त्यावर अश्वत्थामा नेहमीच्या शांतपणे उद्गारला, "तुझा प्रश्न अगदी योग्य आहे कर्ण. पण माझ्या वडिलांनी नाकारलेला तू एकटाच विद्यार्थी नाहीस. काही वर्षांपूर्वी एकलव्य नावाच्या एका तरुणाला त्यांनी असेच नाकारले होते. तो तर खूप लांबून, निषाद पर्वतावरून आला होता. द्रोणाचार्यांच्या पायाशी धनुर्विद्या शिकावी ही त्या एकलव्याची खूप इच्छा होती. पण बाबा क्षत्रिय सोडून इतर कोणालाच शिकवत नाहीत. म्हणून एकलव्य खिन्न होऊन परत गेला. त्याने तर बाबांचा पुतळा तयार केला आहे. त्या पुतळ्यालाच गुरु मानून तो धनुर्विद्या शिकतोय. स्वतःचीच स्वतःच. माझे बाबा असे का वागतात मलाच कळत नाही." मनुष्य स्वभाव हे एकच उत्तर, बाकी काही नाही. द्रोणाचार्यांच्या या अनाकलनीय स्वभावाचा अनुभव पुढेही कर्णाला वारंवार येतच राहिला. दरवर्षी युद्धशाळेत एक मोठा यज्ञ होत असे. त्या यज्ञात बळी देण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला एक एक जिवंत प्राणी पकडून आणावा लागे. कर्णाने जिवंत वाघ पकडून आणला. कर्णाच्या अंगावर अभेद्य असे कवच असल्यामुळे वाघच काय, कुठलाही माणूस, शस्त्र आणि प्राणी त्याला जराही इजा करू शकत नसत. हे आपण पाहिले आहेच. आपण एवढा धिप्पाड वाघ आणल्यामुळे गुरु द्रोणाचार्य आपले कौतुक करतील, शाबासकी देतील अशी कर्णाची भावना होती. पण तिथेही उलटेच घडले. तो वाघ पाहून द्रोणाचार्य संतापले व म्हणाले, "त्या वाघाला सोडून द्या. यज्ञात वाघ बळी देणे हे निषिद्ध मानले गेले आहे, कारण यज्ञ हा शांतीसाठी करायचा असतो." नेहमीप्रमाणे याही वेळेस द्रोणाचार्यांनी कर्णाची शूरता नाकारली. त्याची उपेक्षा केली. कर्ण खूप दुःखी झाला. पण यापेक्षाही मोठे दुःख अद्याप त्याच्या वाट्याला येणार होते. ते परीक्षेच्या दिवशी. युद्धशाळेतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा दिवस उजाडला. हस्तिनापूरपासून थोड्या दूर अंतरावर एक भला मोठा आखाडा बांधला होता. त्या आखाड्यात परीक्षा होणार होती. या परीक्षेत सर्वोत्तम कौशल्य दाखवणाऱ्या विद्यार्थ्याला अजिंक्यवीर हा मानाचा किताब मिळणार होता. तो किताब कोण पटकावणार त्यावर हस्तिनापुरात लोकांची चर्चा सुरू होती. भीम, दुर्योधन, अर्जुन ही तीनच नावे सर्वांच्या ओठावर होती. त्यातही अर्जुनाला सर्वाधिक मते होती. कर्ण मात्र मनाशी म्हणत होता, "या परीक्षेत मीच सर्वश्रेष्ठ वीर ठरणार. अर्जुन माझ्याशी स्पर्धा करू शकत नाही."
अर्जुनाचा विचार मनात आला की कर्ण संतापून उठत असे. केवळ अर्जुनाच्याच बाबतीत आपले असे का होते याचे कारण त्यालाही कधी कळले नाही. परीक्षेला सुरुवात झाली. सर्व विद्यार्थी आपापले युद्धकौशल्य अगदी जीव तोडून दाखवू लागले. द्रोणाचार्य व कृपाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांची चांगली तयारी झालेली दिसून येत होती. भीम आणि दुर्योधन यांच्यात गदाकौशल्यात तीव्र स्पर्धा झाली. त्यात भीम सरस ठरला. नकुल, सहदेव, दुःशासन यांनी आपापले कौशल्य सिद्ध केले. धनुर्धारी अर्जुनाची तर आतषबाजीच सुरू होती. वर उंच फेकलेल्या फळावर अचूक नेम साधून त्याचे समान तुकडे पडून दाखवणे, आकाशात एकाच वेळी असंख्य बाण सोडून त्यातून पावसाचे दृश्य निर्माण करणे, केवळ आवाज ऐकून लक्ष्यभेद करणे असे विविध आणि बाकी कुणालाही असाध्य आविष्कार पाहून हस्तिनापूरकरांचे पारणे फिटले. आजच्या परीक्षेतील विजेता अर्जुनच, अजिंक्यवीर हा किताब तोच पटकावणार यात कोणालाही शंका उरली नाही. अर्जुनाचे धनुर्विद्येतील कौशल्य सर्वांनीच गौरवले. तसाही तो द्रोणाचार्यांचा लाडका विद्यार्थी होताच. अर्जुन हा एक महान धनुर्धारी होता याबद्दल कोणाच्याही मनात किंतु परंतु नव्हतेच. अगदी कर्ण देखील त्याचे कौशल्य मान्य करीत असे. पण द्रोणाचार्य केवळ अर्जुनालाच अधिक महत्त्व देतात ह्याचा त्याला राग येत असे. अर्जुनाला साध्य असलेले धनुष्यबाणाचे कौशल्य आपल्याकडेही पुरेपूर आहे हे कर्णाला ठाऊक होते. त्याला केवळ योग्य मार्गदर्शनाची गरज होती आणि तेच मिळत नव्हते. कर्ण कायमच अशा योग्य मार्गदर्शनापासून वंचित राहिला किंवा त्याला उपेक्षित ठेवले गेले. हे केवळ धनुर्विद्येपुरते मर्यादित नव्हते. इकडे सगळ्या विद्यार्थ्यांची परीक्षा संपत आली होती. अर्जुनाला अजिंक्यवीर म्हणून घोषित करण्याची केवळ औपचारिकताच शिल्लक होती. पण अद्याप कर्णाची परीक्षा झालीच नव्हती. अर्जुनाची परीक्षा झाल्यावर कर्ण आखाड्यात शिरला आणि मोठ्या आवाजात बोलला, "हस्तिनापुरातील नगरजन हो, मी कर्ण. मीही या युद्धशाळेत कृपाचार्यांकडे युद्धविद्या शिकत आहे. आत्ता युवराज अर्जुनाने धनुष्यबाणाचे जे खेळ दाखविले ते सर्वच्या सर्व खेळ मीही दाखवू शकतो. कृपया मला संधी मिळावी." एवढे बोलून त्याने द्रोणाचार्यांकडे पाहिले. त्यांच्या आणि अर्जुनाच्या चेहऱ्यावरची नाराजी त्याला अगदी स्पष्ट दिसली. द्रोणाचार्य काही बोलणार तेवढ्यात महाराज धृतराष्ट्र उभे राहिले आणि त्यांनी कर्णाला त्याचे सामर्थ्य दाखवून देण्याची परवानगी दिली. खुद्द महाराजांनीच परवानगी दिल्यामुळे द्रोणाचार्यांचा नाईलाज झाला. कर्णाने आपले खेळ सुरू केले. अर्जुनाने दाखवलेले धनुष्यबाणाचे प्रात्यक्षिक त्याने त्याच्या इतक्याच सफाईने दाखवले. त्याचे धनुर्विद्येतील अफाट कौशल्य पाहून उपस्थित हस्तिनापूरकरांना प्रश्नच पडला की खरेच सर्वश्रेष्ठ धनुर्धर कोण, अर्जुन की हा कर्ण? सारे खेळ दाखवून झाले आणि सर्वात शेवटी सर्वात कठीण असा एकच खेळ शिल्लक उरला. तो म्हणजे आवाजावरून लक्ष्यभेद करणे. या खेळात कर्ण नक्कीच हरणार, कारण आवाजावरून लक्ष्यभेद अर्जुनालाच शक्य आहे असे सर्वजण आपापसात कुजबुजत होते. पण त्या सर्वांचा फार मोठा अपेक्षाभंग झाला, कारण कर्णाने त्याही खेळात बाजी मारली. आवाजावरून लक्ष्यभेद हा धनुष्यबाणातील अतिशय अवघड असा डाव, जो केवळ गुरु द्रोणाचार्य, पितामह भीष्म आणि अर्जुन यांनाच साध्य होता. त्यात आता कर्ण या नावाची भर पडली होती. आता सर्वश्रेष्ठ धनुर्धारी कोण? द्रोणाचार्य कर्णाला अजिंक्यवीर म्हणून घोषित करणार का? हे प्रश्न सर्वांनाच पडले. अर्जुनाशी बरोबरी करेल असा वीर जन्माला येईल असे वाटले नव्हते, अशी ही कुजबूज झाली. कर्ण आनंदून गेला. आज एका मोठ्या नगरीत त्याच्या शौर्याचे कौतुक झाले होते.
ते देखील पितामह भीष्म, महाराज धृतराष्ट्र, विदुर, शकुनी मामा आणि कौरव पांडवांच्या समोर. सूतपुत्र कर्णाने राजपुत्र अर्जुनाशी स्पर्धा केली होती. पण तो तिथेच थांबला नाही. त्याने आणखी एक घोषणा केली की अजूनही गुरु द्रोणाचार्यांना माझ्या कर्तृत्वाबद्दल शंका असेल आणि त्यांना पांडवपुत्र अर्जुन हाच सर्वश्रेष्ठ वीर वाटत असेल, तर मी अर्जुनला आव्हान करतो की त्याने येथे आखाड्यात उतरून माझ्याशी द्वंद्वयुद्ध खेळावे. मी तयार आहे. आता युद्धाचा आणखी एक दिव्य खेळ पाहायला मिळणार. अर्जुन व कर्ण एकमेकांशी द्वंद्व लढणार या अपेक्षेने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली. कर्णाने समोरासमोर दिलेले आव्हान स्वीकारायला अर्जुनही पुढे सरसावला. पण तेवढ्यात गुरु कृपाचार्य पुढे आले आणि ते महाराज धृतराष्ट्र व भीष्म यांना अभिवादन करून म्हणाले, "महाराज, कर्ण माझ्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला विद्यार्थी आहे. तो अतिशय अलौकिक योद्धा आहे, यात शंकाच नाही. पण माझा एकच प्रश्न आहे. कर्णाचे कुल कोणते? ते त्याने येथे सर्वांसमक्ष सांगावे. पांडुपुत्र अर्जुन हा कुरुकुलातील राजकुमार आहे. तसा कर्ण कुणाचा मुलगा आहे? त्याचे घराणे कुठले? याची माहिती द्यावी. याचे कारण युद्धशास्त्राच्या नियमानुसार द्वंद्वयुद्ध हे फक्त समान कुलातील योद्ध्यांमध्येच खेळले जाते." कृपाचार्याचे ते शब्द कर्णाला एखाद्या तीक्ष्ण बाणासारखे बोचले. तो जागच्या जागी थिजून गेला. त्याने आखाड्यात दाखवलेले कर्तृत्व, अवघ्या हस्तिनापूरने त्याचा केलेला जयजयकार, त्याचा त्याला झालेला आनंद हे सगळे क्षणार्धात झाकोळून गेले. तो विचार करू लागला. आपण गेली 6 वर्षे कृपाचार्यांकडे शिकतोय, पण त्यांना आपले कुल माहीत नाही. त्यांना नेमका आजच हा प्रश्न का पडावा? पण कर्णाने ठरवले की आपण अधिरथाचे पुत्र आहोत, एक सूतपुत्र आहोत हे सांगण्यास लाज कुठली? पुढे सरसावून तो आपले कुल सांगणार. तोच कृपाचार्य पुढे म्हणाले, "मला माहीत आहे, कर्ण हा एक सारथ्याचा मुलगा आहे. तो सूतपुत्र आहे. तेव्हा क्षत्रिय आणि सारथी यांच्यात द्वंद्व शक्य नाही. तो खालच्या कुलातील आहे." अशा रीतीने कृपाचार्यांनी लाखो लोकांच्या समुदायासमोर कर्णाचा अपमान केला. त्यावर कोणीच काही बोलेना. भीष्म, धृतराष्ट्र ही ज्येष्ठ मंडळी देखील गप्पच बसली. कर्णाला आजच्या परीक्षेत उतरण्याची परवानगी देणारे महाराज धृतराष्ट्र कृपाचार्यांच्या तिरकस बोलण्यावर अवाक झाले. पण ते काहीच बोलले नाहीत. कर्णाला पुन्हा एकदा जीवनातील विरोधाभासाची प्रचिती आली. आपण पराभूत झालो आहोत हे लक्षात येऊन तो खालच्या मानेने आखाड्यातून बाहेर निघाला. त्याची पावले जड झाली होती. मघाशी युद्धाचे खेळ दाखवून तो जितका थकला नव्हता, त्याहून अधिक तो कृपाचार्यांच्या त्या वाकड्या शब्दांमुळे थकला, खचून गेला. एकाच वेळी त्याच्या मनात असंख्य प्रश्न फेर धरून नाचू लागले. मी सूतपुत्र आहे, यात माझा काय दोष? केवळ क्षत्रियालाच सर्वाधिकार बहाल केले आहेत का? युद्धशास्त्र म्हणजे काय? ते कोण लिहिते? एरवी आपला तिरस्कार करणारे गुरु द्रोणाचार्य नेमके आजच गप्प का होते? माझे कुल विचारण्याचा कृपाचार्यांना काय अधिकार आहे? या जगात शौर्य आणि कर्तृत्व यांना काही स्थान आहे की नाही? आणि तेवढ्यात एक चमत्कार घडला. त्या आखाड्यात एक खणखणीत आवाज घुमला, "थांबा!" उपस्थित लाख जणांच्या नजरा त्या आवाजाच्या दिशेने वळल्या. तो युवराज दुर्योधन होता. दमदार पावले टाकीत दुर्योधन आखाड्याच्या मध्यभागी आला आणि मघापेक्षाही खणखणीत आवाजात बोलू लागला. "कर्ण सारथ्याचा पुत्र असेल, पण त्याच्या शौर्याचे काय? त्याच्या ठायी अलौकिक सामर्थ्य आहे. अर्जुनापेक्षाही श्रेष्ठ अशी धनुर्विद्या आहे, त्याचे काय? अर्जुन आणि कर्ण यांच्यात द्वंद्वयुद्ध व्हायलाच हवे. कर्ण क्षत्रिय नाही हा अगदीच गौण मुद्दा आहे. मी स्वतः
आता या क्षणी सर्वांसमक्ष त्याला राजा म्हणून घोषित करणार आहे. आत्तापासून मी कर्णाला अंगदेश या देशाचे राज्य देत आहे. यापुढे तो सम्राट कर्ण असेल." हे सगळे काय चालले आहे ते कुणालाच कळेना. कर्ण तर हतबुद्ध होऊन पाहतच बसला. आज परीक्षा होती. त्या आखाड्यात काय काय घडले होते? एका शूद्र सारथ्याचा पुत्र एक राजा झाला होता. तो देखील काही मिनिटांच्या अवधीत. आणि तो सोहळा पाहायला कोण कोण होते? तर पितामह भीष्म, महाराज धृतराष्ट्र, कौरव पांडव आणि हस्तिनापुरात लाखोंचा जनसमुदाय. दुर्योधनबद्दल कृतज्ञता कशी व्यक्त करावी तेच कर्णाला कळेना. त्याने मनातल्या मनात ठरवून टाकले की ह्यापुढे दुर्योधनासाठी प्राणही द्यायला मागेपुढे पाहणार नाही. दुर्योधन आणि कर्ण यांच्यातील मैत्रीचा अध्याय इथूनच सुरू झाला. पण ज्याला आपण मित्र मानले आहे, तो दुर्योधन आपला आणि आपल्या सामर्थ्याचा वापर फक्त पांडवांचा नाश करण्यासाठी करणार आहे, याची कर्णाला कणमात्रही कल्पना नव्हती. दुर्योधनाच्या कृपेमुळे राज्यपद लाभलेला कर्ण यापुढे हयातभर दुर्योधनाच्या छत्रछायेतच राहणार होता. ती दुर्योधनाची राजकीय खेळी होती. द्रोणाचार्यांच्या विद्यार्थ्यांची परीक्षा संपली होती. कर्णाच्या आयुष्याची खडतर परीक्षा सुरू झाली होती. कर्णाचे येथून पुढचे सारे आयुष्य फक्त दुर्योधनाच्या प्रभावाखाली गेले. आपल्या जीवनावर आपले स्वतःचे स्वामित्व असावे ही गोष्टच जणू कर्ण विसरून गेला. मित्रांनो, कर्णाच्या जीवनाची ही संघर्षगाथा आपण अशीच ऐकणार आहोत. भेटूया पुढच्या भागात.